ठाण्यातील किसन नगर शाळा क्रमांक 23च्या मागे वाचनालयाच्या समोरील पंचशील निवास इमारत ही 4 मजली इमारत असून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना सकाळी घडलेली आहे। पंचशील निवास इमारत ही 30 ते 35 वर्ष जुनी असून या इमारतीमध्ये 60 ते 70 रहिवासी राहत होते। मात्र या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तसेच ही इमारत C2A या वर्गवारीत येणार असलेली इमारत होती। दरम्यान घटनास्थळी ही घटना घडल्यानंतर संपूर्ण इमारत ही रिकामी करण्यात आली असून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 येथील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण इमारत ही रिकामी केली असून धोकापट्टी देखील बांधण्यात आलेली आहे। तसेच सहाय्यक आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग यांच्या मार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे। यावेळी लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक योगेश चंदकर, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, सहाय्यक आयुक्त सुनावणी, श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडतरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांसह इतर आपत्कालीन कर्मचारी येथे उपस्थित होते। किसन नगर विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या 30-35 वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली साईराची दुर्घटना, समोरच साईराज बिल्डिंग आहे, ती दुर्घटना घडल्यानंतर शिंदे साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे। आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या हातीत नेहमी धसका पडतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर कुठे दुर्घटनाच घडली नाही। मग अशा मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती तलवार आहे ती परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीवर आमच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे। आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती 30-35 वर्षी माझ्याचं काम झालं, काही महिन्यामध्येच हे सगळे शिफ्टिंग सुरू होतील। परंतु दुर्दैवाने आज 10:30 वाजता पंचशील इमारतीची पॅराफिट वाल कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा त्यांच्या अंगावर पडतोय हे बघितल्यानंतर आम्हालाही वाईट वाटतं। आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे। आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेचच रिपेअरिंगचं काम सुरू होईल। आज सकाळी 10:30 वाजता ही बिल्डिंगचा काही भाग पडला। त्याच्यानंतर आम्हाला काही कार्यकर्त्यांना कळवलं, त्या तातडीने सगळे स्थानिक नगरसेवक व इतर पार्टीचे लोक आम्ही सगळे एकत्र जमलो आणि त्याच्यानंतर ते पहिले 27 जे घरं आहेत त्यांना खाली करण्याचं काम केलं आणि शाळेमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा क्लस्टर विषय आहे, त्या माध्यमातून आपल्याला या 5 ते 6 महिन्यामध्ये सर्वांना घरं उपलब्ध होतील। त्या माध्यमातून जे 30 ते 35 वर्षाचं महानगरपालिका ऑडिट करते त्या हिशोबाने आपल्याला राहायला देते। ऑडिट केल्यानंतरच आपल्याला राहण्यासाठी ते उपलब्ध करून देतात। वर्ष जुनी इमारत आहे, C2A या वर्गवारीत येणारी इमारत आहे, रिकामी करून तिची दुरुस्ती करायची होती। तसेच महापालिकेने सदरच्या इमारतीला नोटीसही दिली आहे। 10:30च्या सुमारास आपल्याला कॉल आला, घटनास्थळी पोहोचतात आपल्याला कळालं की एक पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा जो काही स्लॅब आहे तो पडलेला आहे। घटनास्थळी आपण एक 70 ते लोकांना रिस्क्यू केलेला आहे। कोणालाही दुखापत नाही आहे। पुढील कार्यवाही महानगरपालिकेकडून चालू आहे। सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात इमारत खाली करायला आपण सांगितले। त्यापुढील म्हणजे जे योग्य निर्णय आहे तो महापालिका घेत आहे। बांधकाम विभाग किंवा सहाय्यक आयुक्त लेवलला पुढील डिसिजन चालू आहे।